कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संपर्क कार्यालयात लुडबुड करणाऱ्या आणि निलेश घायवळशी जवळीक ठेवणाऱ्या समीर पाटीलकडे 100 कोटींची प्रॉपर्टी आली कुठून याची चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे। पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने आंदेकर टोळीवरच्या अवैध प्रॉपर्टीज बुलडोझर फिरवला तसाच बुलडोझर हा कोथरूड परिसरातल्या घायवळ, मारणे, मोहोळ या टोळीवर कधी फिरणार असा सवाल धंगेकर यांनी उपस्थित केलाय। समीर पाटील उर्फ मिनी चंद्रकांत पाटील असा आरोप धंगेकरांनी एक्सवर पोस्ट करत केलेला आहे। आणि रवींद्र धंगेकर यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। हुईज धंगेकर या चंद्रकांत दादांच्या त्यावेळेच्या टक्केमुळे चर्चेत आले रवी धंगेकर नेहमी चर्चेत असतात। यावेळेस निमित्त आहे पुन्हा चंद्रकांत दादा आणि आणखीन एक नाव त्यात ॲड झाले म्हणजे निलेश घायवळ आणि समीर पाटील। ही कडी मामांनी जोडताना एक काही अंधेरे तीर मारले, ते तीर एकदम बरोबर वरमी बसले आणि ते समोरचे समीर पाटील समोर आले। त्यांनी थेट मामावर 100 कोटीचा दावा दाखल करण्याचा दावा केलेला आहे। मला सांगा काय तुम्ही बोलले होते? म्हणजे सुरुवात निलेश घायवळच्या बोगस पासपोर्टपासून सुरू झाली, नंतर तुम्ही आरोप केला की चंद्रकांत दादांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा गेसम आहे तो लुडबुड करतो। कोण आहेत ते आणि आता ते थेट समोर आलेले आहेत? बघा, याच्यामध्ये ज्या पद्धतीची निलेश घायवळांची गुन्हेगारी, ही गुन्हेगारी राजकीय लोकांना बरोबर असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी करू शकत नाही। ज्यांचा पासपोर्टमध्ये छेडछाड केली हा मोठा गंभीर गुन्हा आहे आणि हा गंभीर गुन्हा करताना निलेश घायवळ हा पोलिसांना माहिती आहे का नाही तर माहिती, आणि मग तो त्याला आहिल्यानगर आता हे असेल पुणे असेल इथल्या लोकांना निलेश घायवळ माहीत नाही असं एकही पोलीस अधिकारी नाही। मग त्याला पासपोर्ट कसा मिळतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कोणी द्यायला लावला हा महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्यांनी दिला ह्याच्यावर काय कारवाई केली? मी महासंचालकाला पहिल्यांदा पत्र दिलं की या पोलीस अधिकाऱ्यावर जर कारवाई केली तर अनेक लोक ह्याच्यामध्ये सापडतील। मग मी अजून माहिती घ्यायला सुरुवात केली। मग ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती जो पोलिसांबरोबर डायलॉग करतो, पोलिसांना प्रेशर देतो, पोलिसांवर दबाव ठेवतो, मग आज समीर पाटील कोण? तर त्याची चौकशी करायला मी सुरुवात केली। तर मला काय पोलीस अधिकारी म्हणले की आज समीर पाटीलला पोलीस स्टेशनमध्ये लाल कार्पेट टाकलेलं असतं आणि तो आल्यानंतर इथल्या सगळं कामकाजामध्ये हस्तक्षेप करतो। मग हा समीर पाटील कोण? मी अजून गेलो तर ते मला कळलं की चंद्रकांत दादा पाटलांच्या नावाने हा कामकाज बघतो। पण मी अजून पुढे गेलो तर मग त्याच्यानंतर मला असं कळलं की निलेश घायवळ टोळीचे त्याचे एकदम जवळचे संबंध आहेत, संपर्क आहे, गुन्हेगारी क्षेत्रामध्ये काम करतो। मग त्याच्यामध्ये अजून पुढे गेलो मला असं कळलं की तो फोटो पण आहे तुमच्याकडे, हे काय फोटो आहे ना त्याच्यामध्ये काय तर मी अजून पुढे गेलो तर मला कळलं की पहिला मौका ह्याला झाला होता सांगलीमध्ये। कोणाला? ह्या समीर पाटीलला। हां, आणि लोक म्हणतात नाक दाबलं तोंड उघडतं, पण मी नाक दाबाच्या अगोदर तोंड आलं बाहेर ते समीर पाटलाचं। तर मी समीर पाटील दादांच्या इथं लुडबुड करणारा कोण हा विचार, तर हा नंतर म्हणलं की मतदान कमी पडलं म्हणून बोलायला लागला। पण तुझा काय संबंध आहे? जर तू दादांच्या ऑफिसमध्ये नाही तर तुझा हा संबंध रोल येतच नाही ना। आणि मग तुझा रोल आला तर तुझी चौकशी आता मी तर पोलीस आयुक्तांना ह्याची चौकशी करा। हे होते रवींद्र धंगेकर, हे आपल्या आरोपावरती ठाम आहेत। त्यामुळे आता हे जरी सुरुवातीला राजकीय आरोप प्रत्यारोप वाटत असले, पण या निमित्ताने जर समजा गँगस्टरमधले पॉलिटिकल रिलेशन हे सगळे समोर आले तर निश्चितच त्याचं स्वागत झालं पाहिजे, कारण राजकीय वरद असल्याशिवाय या गुन्हेगारी टोळ्या एवढा उन्माद माजूच शकत नाहीत। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जी मीडिया, पुणे। रवी धंगेकरांनी ज्या समीर पाटलांवर सगळे आरोप केले त्या समीर पाटलांची प्रतिक्रिया आपल्याला मिळाली, पाहूया। असं होणार नाही, तर मी दादांच्या ऑफिसला ना कधी कामाला होतो, म्हणजे तुम्ही डायरेक्ट मला कामाला ठेवलेलं आहे, PA म्हणत आहे, म्हणजे मी काय व्यावसायिक आहे का मी कामाला आहे कुठं? तर हे माझ्या प्रतिमेला धक्का बसण्यासारखं आहे। दुसऱ्या बाजूला त्यांनी डायरेक्ट असं समीर पाटील गुन्हेगार असं म्हटले, ते त्यांनी जर सिद्ध नाही केलं कागदपत्रांशी तर तुम्हाला असं खरंच वाटते की मी गप्प बसावं? त्यामुळं मी गप्प तर बसणारच नाही आहे। मी सुरुवात केलेली आहे, काही नियमांच्यामुळं, कोर्टाच्या रेस्ट्रिक्शनमुळं, वकिलांनी सांगितल्यामुळं मी काही गोष्टी अगदी ओपनली बोलू शकत नाही। पुढच्या येणाऱ्या 2-4 दिवसात तुम्हाला मी काय त्यांच्या विरोधात कारवाई केलेली आहे हे कळेलच।